ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 2. सांख्ययोग. अर्जुन विषाद प्रकरणाचं समालोचन. दुसऱ्या अध्यायातील पहिले 10 श्लोक हे गीतेच्या पहिल्या अध्यायाचीच पुरवणी आहेत. पहिल्या अध्यायात पार्थ धनुष्य टाकून मी लढणार नाही असं सांगून रथात स्वस्थ बसला. नंतर दुसऱ्या अध्यायात सुरुवातीला श्रीकृष्णांनी त्याच्या त्या बोलण्याकडे काहीही लक्ष न देता षंढासारखा काय करतोस, उठ व धनुष्य हातात घे आणि लढायला सिद्ध हो असं सांगितलं. श्रीकृष्णांनी आपल्या बोलण्याकडे अजिबात लक्ष दिलेले नाही हे अर्जुनाला कळून आलं व आपल्या बोलण्यात काहीतरी चूक झाली हेही त्याच्या लक्षात आलं. आपण सरसकट सर्वच कौरवांना आपले स्वजन म्हटले व त्यांच्या वधामुळे आपल्याला दुःख होत आहे असं सांगितलं. ते लक्षात येऊन अर्जुनाने आपली भूमिका या अध्यायात नेमकेपणे आणि स्पष्ट मांडलेली आहे. अर्जुनाच्या शंकेचे विविध स्वरूप आहे. स्वधर्माप्रमाणे युद्ध करावे तर गुरुजनांवर शस्त्र उगारावे लागते, तेव्हा गुरुजनांचा वध करणे योग्य की युद्ध न करणे योग्य, हे झालं त्याच्या प्रश्नाचं बाह्य अंग. दुसरं त्याच्या शंकेचं कारण म्हणजे स्वधर्म पालन करावे तर गुरुजनांच्या वधाचे पाप लागून मोक्ष अंतरतो आणि गुरुजनांचा वध करावा लागू नये म्हणून युद्ध न करावे तर स्वधर्म त्यागाचा दोष लागतो. हे या प्रश्नाचं झालं अंतरंग. अशा परिस्थितीत आपले कर्तव्य नेमके कोणते, कसे वागले म्हणजे पापाची भीती राहणार नाही, हे त्याला त्या समयी कळत नव्हते. भीष्म व द्रोणांसारख्या गुरुजनांचा वध करणे योग्य आहे का, त्या कर्माचे पाप तर लागणार नाही ना, ही त्याची शंका होती. वास्तविक अर्जुनाने यापूर्वीही गोग्रहणाचे वेळी भीष्म व द्रोण यांच्याशी युद्ध केले होते, पण त्यावेळेचा उद्देश फक्त विराटाच्या गायी सोडवणे एवढाच होता. आताचं युद्ध हे प्राणांतिक होतं आणि त्यासाठी तत्कालीन भारतातील सर्व राजवंश एकवटलेले होते. आपल्याला राज्यप्राप्ती होण्याकरता या सर्व मानव समाजाची आहुती या रणयज्ञात पडणार आहे हे लक्षात येऊन अर्जुन अतिशय व्याकुळ झाला होता. अर्जुन हे घोर कर्म करण्यास एवढा का घाबरत होता, त्याचे कारण त्या काळच्या परिस्थितीत आहे. कर्म शब्द उच्चारला की काम्य यज्ञ यागादिकांचे कर्मकांड डोळ्यापुढे उभे राहत असल्यामुळं कर्म म्हटलं की ते मोक्षाला प्रतिबंधक असलेच पाहिजे असा समज रूढ झालेला होता. त्यामुळे कर्म बंधनकारक आहेत अतएव त्याज्य आहेत असे मत त्या काळी प्रचलित झाले होते. त्यामुळे मोक्षप्राप्ती हवी असेल तर कर्मत्याग करून संन्यास घेण्याची प्रथा रूढ झालेली होती. कर्मणा बध्यते जंतुः त्याज्यम दोष वदित्येके कर्म प्राहुर मनीषिणः इत्यादी वचने शिरोधार्य मानून त्या काळात कर्म मार्गाची हेटळणी केली जात होती. त्यामुळे अर्जुनाला फक्त 2च मार्ग दिसत होते. एक तर कर्म करायचं आणि मग त्याचे जे काही बरे वाईट फळ बोकांडी बसेल ते भोगायचं, नाहीतर कर्मसन्यास घेऊन वनात जायचं आणि मोक्षप्राप्ती करून घ्यायची. तेव्हा या 2 मार्गांपैकी दुसराच मार्ग योग्य आहे असं त्यानं मानलेलं होतं. थोडक्यात कर्म केले की त्याचे फळ भोगावे लागते. ते फळ जर पापदायक असेल तर असे कर्म करूच नये असा साधा सरळ मार्ग त्याने स्वीकारलेला होता. आत्म्याला कर्माचा लेप लागू नये म्हणून कर्माचा स्वरूपतः त्याग करणे हाच मार्ग अर्जुनाला शक्य आणि आचरणाला सुलभ वाटला होता आणि तोच त्याने स्वीकारायचं ठरवलेलं होतं. कर्म न केल्यामुळे अलिप्तत्व, कर्माचे निर्लेपत्व प्राप्त होईल असं अर्जुनाला वाटत होतं. तेव्हा त्याने आपला न लढण्याचा निर्णय भगवंतांना सांगितला व श्रीकृष्णांना शरण जाऊन मी तुमचा शिष्य आहे आणि मला योग्य तो उपदेश करा असं सांगितलं. श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या गीतोपदेशाचा अर्थ अनेक प्रकारे लावला जातो. कोणी गीता संन्यासपर आहे असे म्हणतात, तर कोणी भक्तीपर अर्थ लावतात, कोणी त्या ज्ञानमार्ग सांगितला आहे असं म्हणतात, तर कोणी गीता कर्मयोगपर आहे असं म्हणतात. आपले मत स्पष्ट करण्यासाठी ते गीतेतीलच वचनांचा आधारही घेतात. त्यामुळे गीतेत नेमका कोणता उपदेश केला आहे याबद्दल भ्रांती निर्माण होते. कर्मसन्यास मार्गीयांनी श्रेय शिष्य व शाधी मामत्वम प्रपन्नम एवढा आधार घेऊन अर्जुनाला वैराग्य निर्माण होऊन तो श्रीकृष्णांना मोक्ष मार्गाचा म्हणजेच ब्रह्मज्ञानाचा उपदेश ग्रहण करण्यासाठी शरण गेला. त्या अर्थी श्रीकृष्णांनी त्याला कर्मसन्यास मार्गाचाच उपदेश केला असला पाहिजे असं ठरवलेलं आहे. म्हणून ते अशोचानन व शोचस्त्वम हा उपक्रम मानून
अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी माशुचः हा उपसंहार मानतात. गीतेत भक्तिमार्ग सांगितला आहे असं मानणारे लोक तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मत्परः हा उपक्रम मानून मनमना भवमद भक्तो मद्याजिमाम नमस्करू हा उपसंहार मानतात. गीतेत कर्मयोग सांगितला आहे असे मानणारे टीकाकार न योत्स्ये हा उपक्रम मानतात आणि करिष्ये वचनम तव हा उपसंहार मानतात. वास्तविक गीतेने सर्वसमावेशक व समन्वयात्मक दृष्टी ठेवली आहे व तीच दृष्टी ज्ञानदेवांचीही आहे. गीता प्राशस्तीमध्ये एक प्रसिद्ध श्लोक येतो. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदन पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत. हा गीता प्रशस्तीतील एक महत्वाचा श्लोक. याचा अर्थ असा आहे की सर्व उपनिषदे म्हणजे कोणी गायी आहेत. भगवान श्रीकृष्ण हे स्वतः दूध काढणारे गवळी आहेत. बुद्धिमान अर्जुन हा त्या गायीला पान्हा आणणारा वत्स म्हणजे वासरू आहे व दूध म्हणजे गीतामृत आहे. त्यावरून गीता म्हणजे उपनिषदांचे सार आहे असे मानण्यात येते. ईशादी काही उपनिषदामध्ये कर्मयोगाचा उल्लेख आहे, परंतु सामान्यतः उपनिषदे निवृत्तीपर आहेत. तर गीतेने प्रवृत्तीपर कर्मयोगाच्या विवेचनाची जोड देऊन उपनिषदांची कमतरता भरून काढलेली आहे. क्षात्रधर्म व मोक्ष मार्ग यांची सांगड घालण्याचे दुर्घट कार्य गीतेने केलेले आहे. यातच गीतेचे वेगळेपण आहे. ते आपण या अभ्यासात पाहणारच आहोत. आता पुढे भगवंत अर्जुनाला उपदेश करण्यास सुरुवात करणार आहेत. तो भाग आपण उद्यापासून क्रमशः पाहूया.